कर्तृत्व दमदार आहेत असे जतचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या थाटामाटात सत्कार होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पण मित्रांनो, साहेबांनी आटपाडीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगितलेलं होतं की आता आपला संघर्ष संपलाय, आता आपला संघर्ष संपलाय, ज्यांना संघर्ष करायचा त्यांना करू द्या। त्याबद्दल मी एक 4 ओळी कविता बोलतो आणि थांबतो। आनंदाचं आणि हक्काचं, आनंदाचं आणि हक्काचं दिवस आता उजाडलं, दिवस आता उजाडलं। पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं, पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं। शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा, शिवरायांचा आणि मल्हाररावांचा मावळा तो खरा। आईच्या पोटी जलमला हिरा, आईच्या पोटी जलमला हिरा। पडळकर वाडीमध्ये एक रोपट उगवलं, पडळकर वाडीमध्ये एक रोपट उगवलं आणि पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं, पडळकर साहेबांनी अख्खं मार्केट हलवलं। मित्रांनो, आज आपल्याला आपले गोपीचंद पडळकर साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्कार सोहळा साजरा होतोय त्याबद्दल मी जतकरांचे आभार मानतो। आणि जतकरांना मला सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं पुण्यात जाऊन ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरला होता त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्यांचाच आदर्श घेऊन पडळकर साहेबांनी आटपाडीमधून जत मध्ये आलेत आणि या दुष्काळरूपी राक्षसावर, या जत मधल्या दुष्काळरूपी राक्षसावर साहेब नांगूर फिरवल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री वाटते। आणि भविष्यामध्ये या जत मधून सुद्धा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, याची मला खात्री वाटते। आणि साहेबांना मी एवढीच विनंती करतो, साहेब मी आटपाडीहून आलो या, जरी घार उडे आकाशी परंतु तिचे लक्ष तिच्या पिलांपाशी। तुम्ही जतचे आमदार आहात, आम्हाला आनंद आहे, पण आतापर्यंत जसं तुम्ही आटपाडीवर लक्ष ठेवलंय, आतापर्यंत जसं तुमचं आमच्यावर लक्ष आहे तसंच इथून पुढेही राहू द्या। म्हणूनच म्हणतो, कार्य ज्यांचं निस्वार्थ आणि दमदार आहे, कार्य ज्यांचं निस्वार्थ आणि दमदार आहे, काळी नाही तर जी धगधगती आग आहे, काळी नाही तर जी धगधगती आग आहे। अन्यायाविरुद्ध ज्यांच्या मनामध्ये राग आहे, अन्याय विरुद्ध ज्यांच्या मनामध्ये राग आहे, म्हणूनच विरोधकांना त्यांचा धाक आहे। आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये, आतापर्यंत अनेक नेते झाले असतील या जत मध्ये, पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहेत, पण पडळकर साहेब त्या सर्वांचा बाप आहेत। मित्रांनो, सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा, सत्तेत नव्हता तरी सत्ता